नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोडमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पार्थ आता स्वतः रम्याला पत्रिका द्यायला आलेला असतो आणि तो म्हणतो की मागच्या वेळेस आत्याने पत्रिका फाडली होती, कदाचित तू सुद्धा हेच करशील, पण या पत्रिकावर लिहिलेलं नाव कधीही वेगळं होणार नाहीये। तेव्हा रम्या म्हणते की तू अजूनही माझ्यावर संशय घेतोस का? अरे मी बदलली आहे आता पार्थ। तिथून निघून गेल्यानंतर आता रम्या दुसरी पत्रिका वसू आत्याला देते, तर त्या पत्रिकेमध्ये पार्थ आणि रम्याचा शुभविवाह असं लिहिलेलं असतं। तर खिडकीतून वारा येतो आणि काव्या पार्थच्या लग्नाची पत्रिका खाली पडते। तर रम्या आता हसतच म्हणते की बघितलंस का आई, नियतीची सुद्धा आपल्यासोबत आहे। आता माझा विश्वास बसलाय, यावेळेस तर पार्थ फक्त माझाच होणार आहे। रम्या विचारत असते की अगं तू नक्की काय करणार, काय प्लॅन बनवलेला आहेस, मला तरी सांग। तेव्हा रम्या तिला काहीही सांगत नाही आणि लग्नाच्या दिवशी मंडपात पार्थचे 2 लग्न होतात, कारण लग्नाच्या दिवशी ही काव्या मंडपात पोहोचतच नाही। रम्याने तिला गुंगीचं औषध देऊन आता रूममध्ये झोपवून ठेवलेलं असतं आणि तिचा शालू घालून ती मंडपात पार्थच्या जागी बाजूला येऊन बसत असते। तर सगळं काही रम्याच्या प्लॅननुसार सुरू असतं आणि ज्यावेळेस गुरुजी म्हणतात की तुम्ही आता वधूला मंगळसूत्र घाला आणि त्याच वेळेस तिथे काव्याची एंट्री होते, तर ती म्हणते की थांबा देशमुख। सगळ्यांना धक्का बसतो, काव्या इथे आहे तर मग पार्थसोबत अग्नीसोबत कोण बसलंय? पार्थ डोक्यावरून पदर काढतो तर ती रम्या असते। रम्या म्हणते की वाट कसली बघतोस पार्थ, माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल। गुरुजी मंत्र बोलतात तर काव्या रागातच येते आणि रम्याला आता मंडपातून खाली खेचत तिला कानाखाली मारते। तर रम्या हसतच बोलू लागते की तू आता काहीही करू शकत नाहीस, माझा पार्थ आता माझ्यासोबत लग्न झालेलं आहे माझ्या पार्थचं। असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।